हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे बटर नान। चला तर मग हे बटर नान कसे बनवायचे याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। हे बघा, हे बटर नान बनवण्यासाठी इथे मी 4 वाट्या मैदा घेतला आहे। मीडियम साईजच्या वाटीने मी हा मैदा मोजून घेतला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यानंतर अर्धा चमचा पिठी साखर, अर्धा चमचापेक्षाही थोडेसे कमी खाण्याचा सोडा, यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि 2 चमचे वितळलेले बटर मी यामध्ये टाकून घेतले आहे। बटर ऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता। यानंतर यामध्ये आपण 1 वाटी दही घालून घेऊया। आता हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, यामध्ये हे दही मी छान असे मिक्स करून घेतले आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे। हे पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता थोडेसे कोमट पाणी आपल्याला इथे वापरायचे आहे आणि थोडे थोडे करून आपल्याला हे पाणी यामध्ये ओतून हे पीठ थोडेसे सैलसरच असे मळून घ्यायचे आहे। मैद्याचे पीठ मळताना ते हाताला खूप चिकटते, त्यामुळे थोडे थोडे पाणी ओतूनच आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपल्या या पिठाचा छान असा उंडा तयार झालेला आहे। आता आपल्याला हा छान असा 7 ते 8 मिनिट मळून घ्यायचा आहे। यासाठी थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हा पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला थोडेसे सैलसरच ठेवायचे आहे, त्यामुळे थोडे थोडे पाणी हाताला लावून हे पीठ आपण मळून घेणार आहोत। हे बघा, इथे आपला हा पिठाचा उंडा तयार झालेला आहे। आता हा छान असा भिजण्यासाठी आपल्याला 1 तास झाकून ठेवायचा आहे। हे बघा, 1 तास झालेला आहे आणि हे पीठ छान असे भिजलेले आहे आणि ते दुपटीने फुललेलेही आहे। आता तेलाचा हात घेऊन आपल्याला हे पीठ छान असे मळून घ्यायचे आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता ते पीठ छान असे एकजीव झालेले आहे आणि छान असे भिजलेले आहे। याच पद्धतीचा मैद्याचा उंडा तुम्हाला इथे नान बनवण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे। चला तर आता आपण याचे नान बनवायला घेऊया। हे बघा, इथे मी पिठाचा छोटासा उंडा घेतला आहे। मीडियम साईजचा इथे मी नान बनवणार आहे आणि हे नान बनवण्यासाठी आपल्याला या पिठाच्या उंड्याला थोडेसे मैद्याचे पीठ लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ते पोळपाटाला चिकटणार नाही। आणि यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचा इथे नान लाटून घेऊ शकता। इथे मी अंडाकृती म्हणजेच ओव्हल साईजचा नान लाटून घेणार आहे। हे बघा, सर्व बाजूने आपल्याला तो एकसारखा लाटून घ्यायचा आहे। यानंतर यावर आपण काळे तीळ टाकून घेऊया। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ही यावर आपण टाकून घेऊया आणि लाटण्याच्या साहाय्याने हे आपण या नानवर छान असे दाबून घेऊया। यानंतर हा नान या पद्धतीने उलटा करून त्यावर आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे। या नानच्या सर्व साईडवर आपल्याला हा छान असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हा नान तव्याला छान असा चिटकून राहील आणि आपल्याला नान भाजणे सोपे जाईल। या पद्धतीने आपल्याला नान या तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि झाकून
7 ते 8 मिनिट आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपला हा नान भाजलेला आहे। आता तवा उलटा करून आपल्याला गॅसच्या फ्लेमवर हा नान या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला जर या पद्धतीने नान भाजणे अवघड वाटत असेल तर तुम्ही ज्याप्रमाणे आपण भाकरी भाजून घेतो त्या पद्धतीनेही हा नान या तव्यावरून काढून भाजून घेऊ शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपला हा नान किती छान असा भाजला जात आहे। इथे आता आपला हा नान भाजून झालेला आहे। आता यावर आपल्याला भरपूर असे बटर लावून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपला हॉटेलसारखा परफेक्ट असा बटर नान तयार झालेला आहे। त्याची मागची साईड ही छान अशी भाजली गेली आहे। चला तर मग तुम्हीही बनवून बघा या पद्धतीने बटर नान आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।